सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. विद्यार्थ्यांनी केलंच पाहिजे. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी जे आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद जे आहे तर पुकारण्यात आलेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि आज 23 जुलै रोजी कोपरगाव शहरामध्ये संमिश्र प्रतिसाद या बंदला मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या कोपरगाव शहरातील जी मुख्य बाजारपेठ आहे या ठिकाणी उभे आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जवळपासची ही दृश्य आपण पाहतोय की जी जवळपासची जी दुकाने आहे व्यावसायिकांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेली आहे। अनेक भागामध्ये बंदचं चित्र जे आहे तर पाहायला मिळत आहे आणि या बंदला काही व्यावसायिकांनी व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे, परंतु काही ठिकाणी व्यावसायिकांनी जे आहे तर दुकाने आपली सुरू ठेवलेली आहे। त्यामुळे कुठेतरी कोपरगाव शहरामध्ये या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहे ते या ठिकाणी आता जमलेले आहे आणि प्रशासनाला जे आहे तर निवेदन सादर करणार आहे आणि दुपारनंतर कोपरगाव शहरातील जे व्यवसाय आहे ते सुरळीत होणार असल्याचे या ठिकाणी बोललं जात आहे। मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव। बाबासाहेब आंबेडकरांचा अरे नालायक सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे नालायक सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. विद्यार्थ्यांनी केलंच पाहिजे. विद्यार्थ्यांनी केलंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. भारतीय शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. भारतीय शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? खाली डोकं